ही कथा उन्हाळ्याच्या दिवसांतील आहे, जेव्हा सर्वत्र पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. अकोली गावाजवळ भास्कर पाटील नावाचा एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. वैशाख महिन्याचा प्रखर उन्हाळा असल्याने त्याला आणि त्याच्या शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज होती. पिण्याचे पाणी मिळणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे तो घागरीत पाणी घेऊन शेतात येत असे. दुपारच्या सुमारास गजानन महाराज तिथे आले. त्यांना खूप तहान लागली होती आणि त्यांनी भास्कर पाटलाकडे पिण्यासाठी पाणी मागितले. भास्करने महाराजांना सांगितले की महाराज, माझ्याकडे फक्त एका घागरीत गावातील पाणी आहे, जे मला पुरेसे नाही. शेतातील विहीर पूर्णपणे कोरडी पडली आहे, त्यात पाण्याचा थेंबही नाही. मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. हे ऐकून महाराजांनी भास्करला म्हणाले, अरे वेड्या, पाणी हेच ब्रह्म आहे. तू फक्त मला त्या कोरड्या विहिरीकडे घेऊन चल. भास्करने महाराजांना विहिरीजवळ नेले. महाराजांनी विहिरीत पाहिले आणि काही क्षण तिथेच उभे राहिले. विहीर पूर्णपणे पाण्याने भरली. महाराजांच्या केवळ अस्तित्वाने आणि यौगिक शक्तीने विहिरीत अचानक पाणी भरू लागले. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की विहीर पाण्याने काठोकाठ भरली आणि त्यातून पाणी बाहेर वाहू लागले. हा चमत्कार पाहून भास्कर पाटील आश्चर्यचकित झाला. त्याला आपली चूक कळून आली आणि त्याने लगेच महाराजांचे शिष्यत्व पत्करले. गावातील इतर लोकही धावत आले आणि महाराजांच्या दिव्य सामर्थ्यापुढे नतमस्तक झाले. या घटनेनंतर ज्या संताने महाराजांना पाणी नाकारले होते, तो भास्कर पाटील महाराजांचा प्रखर भक्त झाला. ही कथा श्री गजानन विजय ग्रंथातील अध्याय 5 मध्ये सविस्तरपणे वाचता येईल.